जना धर्माच्या रक्षणाकरता देव अवतार घेतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतो, अवतार धारण करतो कशा करता धर्माच्या रक्षणाकरता देव येतो। दुसरा वर्ग संत महात्मे या विश्वामध्ये येतात, स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना म्हटलं जातं संत महात्मे। येताना सुद्धा येतो म्हणून आले, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, येताना सुद्धा आलो म्हणले आणि जाताना सुद्धा जाताना म्हणले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा। येताना आले जाताना जातो म्हणले। मुळात काळावर सत्ता संतांचे बर का, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबत असे। काळावर सत्ता फक्त संतांची, स्वतःच्या मर्जीने येतात संतांच्या मर्जीने जातात। विश्वामध्ये देवाला आणावं लागतं, देवाची साजरी आहे जयंती। संत महात्मे हे आपणहून येत असतात, जगाच्या कल्याणाकरता अवतार धारण करतात, पुण्य कर्म करून तुम्हा आम्हाला पुण्याची वाट भक्तीची वाट नवे नवे वैकुंठाची वाट दावून जातात म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। संत महात्म्या विश्वामध्ये येतात, पुण्य कर्म करून निघून जातात म्हणून संतांची साजरी आहे पुण्यतिथी। आणि तुम्हा सामान्य जीवाला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं, आल्यानंतर केलेल्या कर्माची भोग भोगून मरावं लागतं आणि मेल्यानंतर माणसाचा शेवटचा विधी म्हणजे श्राद्ध कर्म करावं लागतं। आणि त्या व्यक्तीचं अधिकच पुण्य असेल तर त्याच व्यक्तीची फक्त पुण्यतिथी होते। विठ्ठल विठ्ठल हो। त्याचप्रमाणे आजची ही बालचंद्र गावडे एका वडिलांच्या प्रीत्यर्थ या सबंध गावडे परिवाराकडून आयोजित कीर्तन सेवा खऱ्या अर्थानं पुण्यवान हे कुटुंब म्हणावं लागेल बरं का। पुण्यवान कुटुंब म्हणण्याऐवजी मला एक प्रमाण आठवतं, धन्य माता पिता तयाचिया। वडिलांची पुण्यतिथी घालणं तरी काय सुखाचं वे, नदीच्या पड्याला चला तिकडं वर्ष श्राद्ध घालायचं जीवा येतंय लोकांच्या। हे प्रथा तुमच्या गावाची गोड आहे। आज तिसरी पुण्यतिथी होते, अफाट त्या वडिलांचं सुद्धा कष्ट आहे, अफाट त्या वडिलांचं पुण्य म्हणून ही पुण्यतिथी होत असते। पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं पुण्य म्हणून त्यांचा मुलगा पुण्यवान आहे आणि अख्खं घर माळकरी पवित्र वारकरी क्षेत्रामध्ये असणारा हा संबंध कुटुंब गावडे परिवार त्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा। वडीलच असे होते म्हणून पुत्र असे जन्माला येतात बरं का। अगोदर बी चांगलं लागतं, आपण शेतकरी लोक आहे, बी चांगलं लागतं तेव्हा पीक चांगलं येतं, बरोबर आहे ना। फळे रसा रघुमाती फळे रसा पोटी फळी रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे धारणी। अगोदर माय बाप पुण्यवान लागतात तेव्हा कुठं सात्विक मुलं जन्माला येतात आणि त्यांची पुण्यतिथी घालाय सुद्धा अगोदर लेकरांचं सुद्धा पुण्य असावं लागतं किंवा त्या माता पित्याची पुण्य असावी लागते। कुठलीही मुलं जन्माला येण्याकरता किंवा कुठलाही जीव जन्माला येण्याकरता पुण्यवान म्हणून जर जन्माला आला तर लक्षात घ्यायचं त्याच्या माता पित्याची पुण्याई असावी लागते। कुठलेही संत जन्माला येत असताना पुण्यवान माता पित्याच्या पोटी अवतार धारण करतात। कुठलेही सात्विक मुलं जन्माला येत असताना माता पित्याच्या पुण्यवान पोटी जन्माला येत असतात आणि मुलं चांगली जन्माला येणं हे माता पित्यांच्या हातात आहे बरं का। ज्यावेळी मूल गर्भात असताना तेव्हा त्या मातेने गीतेचं श्रवण करावं, भगवत गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, मामांचा ग्रंथ वाचावा, अनेक हरिपाठाचं पारायण करावं, होता होईल एवढे भगवंताचं नामस्मरण चिंतन करावं। त्याचा परिणाम गर्भावरती होत असतो आणि जन्माला येणारं मूल हे नेहमी सात्विक जन्माला येत असतं। म्हणून अगोदर माता पित्याची पुण्य कुठलेही बघा अधिकारी व्यक्ती संत आहेत, नेते आहेत, अधिकारी देवत्वाच्या पदवीला प्राप्त झालेले लोक आहेत, कशामुळं फक्त माता पित्याची पुण्याई असावी।
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. अनेक पुण्य असावं लागतं तेव्हा मुलं चांगली जन्माला येत असतात. माझ्या जिजाऊ मातेनं सुद्धा अफाट पुण्य केलं होतं. गीतेचं भगवतेचं श्रवण केलं होतं, महाभारताचं वाचन केलं होतं, म्हणून तर सात्विक मुलं जन्माला आली ना. छत्रपती शिवराय घडले, माझ्या अहिल्याबाई होळकर घडल्या, सावित्रीबाई फुले घडली, ज्योतिबा फुले घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, अण्णाभाऊ साठे असतील, आदी करून सकल नेते महात्मे जन्माला आले. कशा करता? त्यांनी सुद्धा काहीतरी पुण्य कर्म केलं आणि त्याच्या पाठीमाग पुण्याई माता पित्याचे असते. शिवराय घडले पण त्या अगोदर आईची पुण्याई. काय आईची पुण्याई होती? काय आईची पुण्याई होती? धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलाची सत्ताच्या वेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले. होती मुघलाची सत्ताच्या वेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले. बघा, ज्यावेळी मुघलांची सत्ता होती 350 वर्षापूर्वीचा कालखंड जवळ जवळ उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकांच्या पंजाखाली गेला होता. त्या ठिकाणी निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशा अनेक राज्यवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा बलवान बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवला होता. 27 तारापोटी यांच्यामध्ये सतत लढाया व्हायच्या आणि या लढायांमध्ये माझी सामान्य जनता भरडली जायची. अरे कुणाची कोस उजाडली जायची तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं. पण अशाच काळ्या कुट्ट कालखंडात एक ज्ञानपुंज ज्योती, एक चमकता तारा म्हणून या भूतलावर चार उतरली. तारे ज्ञानवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, ध्येयवंत, सामर्थ्यवंत श्री 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 छत्रपती शिवराय अवतरले. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या जगाचा राजा अवताराला आला आणि अवताराला आल्यानंतर जिजाई मातेची जी खंत होती ना, जिजाई मातेची इच्छा होती ना, ती इच्छा पूर्णत्वाला गेली. काय इच्छा होती? होती मुघलाची सत्ताच्या वेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाले. माने जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, माने जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, प्रार्थना करते माझी वायेला. मुजरा मानाचा हे मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. शिवरायांना नाही, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा कुणाला? जिजाऊ मातेला. का? छत्रपती शिवराय अवताराला आले होते पण त्याच्या पाठीमागे कारण होतं. माझी जिजाई माता काय केलं? मुलांना संस्कार दिले. आणि मुलांना संस्कार द्यायचं, मुलाची पहिली गुरु कोण असेल तर माय असते. बरं का? लक्ष. आयुष्यात पहिला गुरु कोण असेल तर आई आहे. आईनं जर आईच्या जर मनात आलं तर मुलगा काही घडू शकतो, आईच्या मनात जर नाही आलं तर मुलगा कसाही बिघडू शकतो. आईच्या हातात वळण लावायचं का नाही. मातीला
आकार द्यायचा का हे काम कोणाचे कुंभाराचं त्याच्या मनात आलं तर तो मडकं सुद्धा घडवू शकतो त्याच्या मनात आलं तर मोठा डेरा सुद्धा घडवू शकतो तसंच आई हे कुंभार आहे तुम्हा आम्हाला वळण देण्याचं काम तीच आहे माझ्या जिजाऊ मातेला सुद्धा शिकवण दिली अरे ज्यावेळी गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता ना त्यावेळी सगळे सवंगडी माझ्या छत्रपती शिवरायांच्या सोबत गेले छत्रपती शिवराय सोबत गेले आणि तमाशा बघण्याकरता जात असताना तंबू मध्ये पाऊल टाकणार तेवढ्यात माझ्या जिजाऊ मातेने जाऊन हात धरणार सांगितलं शुभा ओ कुठं निघाला म्हणे माता श्री तमाशाचा फड आलाय पाहायला अहो शुभा ऐका ऐका तुम्ही जनतेचे राजा आहात इथून पुढे तुम्हाला राजकारभार चालवायचा असं करून चालणार नाही शुभा तुम्हाला 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 बाया नाचवणारा नाही तर तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचे एवढ्या वाक्यात माझे छत्रपती शिवराय घडले एवढ्या वाक्यात छत्रपती शिवराय घडले म्हणून आईच्या हातात काय मुलं कशी घडवायची म्हणून धन्य माता पिता तयाची कुठलेही पुण्यवान लोक जन्माला येण्याच्या अगोदर पुण्याई माता पित्याची असावी लागते तसाच आज या कुटुंबामध्ये या वडिलांचं तिसरं पुण्य स्मरण तिसरं हे अफाट पुण्य त्या वडिलांचं बरं का मग सांगितलं धन्य माता पिता तयाची अफाट पुण्य या वडिलांचं म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ या संबंध कुटुंबाने आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा भगवंताचं पवित्र नामचिंतन सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार संतांचा कार्य व्यक्त करणार आहे पुण्यतिथीचा अभंग म्हणून संतांचा आज बोलतो अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत आता इथं तुकोबरायांनी प्रथम तुम्ही संत म्हटले बरं का तुम्ही कोण आहात संत आहात आणि संत हे नेहमी संत असतात बघा कळतं का संत हे नेहमी संत असतात माझ्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं आणि त्याच ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता आम्हाला 6-8 तास रांगेत उभा राहावं लागतं जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यात टाकला त्याच तुकोबरायांच्या दर्शनाकरता आम्हाला 10 तास रांगेला उभा राहावं लागतं संत आगे तोपर्यंत कळत नाही आणि धामाला निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळल्याशिवाय राहत नाही म्हणून आगे तोपर्यंत आपल्याला कळाली नाही आणि गेल्यानंतर आज त्यांच्याच अभंगावरती कित्येक जण आपण काय म्हटलं मी जगतोय लक्ष द्या अरे ज्यांच्यामुळे आपण जगतोय त्यांना एकेकाळी खायला अन्न नव्हतं त्यामुळे तर ते संतत्वाच्या पदवीला गेले संत होणं सोपं नाही संतच राहावं लागतं तुकोबराय म्हणले तुम्ही संत पुढे म्हणले माय बाप आता लक्ष द्या जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे अनेक आहेत तुमच्या आमच्यावरती प्रेम सगळे करतात पण प्रेम करण्याच्या पाठीमागे थोडा का होईना स्वार्थ असतो कुणी प्रेम करू द्या नवरा बायकोवरती असू द्या मैत्रिणीवरती असू द्या मित्रावरती असू द्या कसलंही प्रेम असू द्या त्यामध्ये किंचित वर का होईना तरी स्वार्थ असतो पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन व्यक्ती त्याचं नाव आई आणि वडील दोन व्यक्ती असे जे तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात म्हणून तुकोबराने इथं माय बाप वापरलं बरं का तुम्ही संत माय बाप कसे आहात तर कृपावंत आहात आता माय बापच का वापरला जिथं तिथं संतांनी आईच का आधी वापरली जिथं तिथं संतांनी तुम्ही संत माय बाप कृपावंत त्यानंतर तुम्ही याती भलती नारी नर जिथं तिथं कुळी कन्या पुत्र कन्या का वापरली नारीच का वापरली मायच का वापरली पहिल्यांदा बाप म्हणता आलं असतं ना तुम्ही संत बाप माय कृपावंत म्हणता आलं असतं अजिबात नाही म्हटले पहिल्यांदा स्त्रियांनाच प्राधान्य का आणि आता सुद्धा प्राधान्य लेडीज फर्स्ट आहे आता सुद्धा बरोबर आहे ना बरोबर आरक्षण आहे 50% महिलांना सुद्धा फार त्यांचा अधिकार मोठा आज इथं माय का वापर लक्ष द्या जगाच्या पाठीवर आई तुमच्या आमच्यासाठी जेवढं करते ना तेवढं कोणीच करू शकत नाही लक्ष द्या म्हणून माय वापरला आणि नंतर बाप वापरला प्रथम नारीच का प्रथम आईच का प्रथम कन्याच का त्याला कारण आहे जगाच्या पाठीवर स्त्री तुमच्या आमच्यासाठी करते तेवढं आपण त्यांच्यासाठी करू शकत कधीच नाही आपण कधीच त्यांच्यासाठी तेवढं करू शकत नाही महिला मंडळ आज जाहीर आहे का तुमचा अधिकार तुमचं कार्य लक्ष द्या पुरुष वर्ग सुरुवातीलाच माझी सर्वांना सूचना आहे सर्वांनी कीर्तनात पुढे सरून बसा उठून इथं पुढे या सर्वांनी चला विठ्ठल विठ्ठल कीर्तनात ला जायचं नाही पुढे या सगळं आपलं चला पुढे उठून या उठून पुढे या उठून या एक जण आले की सगळे येतात या पटकन चला 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 पटकन वेळ घालवू नका एक लक्ष द्या लाजू काय नका गाड्या महाराज आपला
लाजायचं नाही, बिंदास्त पुढे येऊन बसा. कीर्तन पुण्यतिथीचं एक वर माणसं येत राहणार. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. जागा तुमच्यासाठी. उठून पाठीमागच्यानी पुढे या. कीर्तनात पुढे बसायचं असतं. विठ्ठल विठ्ठल हो सांगत काय होतो म्हणा की कीर्तन चाललं काय तुम्ही आलतो कुठं म्हणा एक शिव लक्ष द्या कीर्तनात चित्त द्यायचं बरं का. आता फक्त स्त्रियांनाच प्राधान्य का तुको बराय. इथं माय का अगोदर वापर, जिथं तिथं कन्या का अगोदर वापर, जिथं तिथं नारीच का वापरली का. जगाच्या पाठीवर स्त्री जेवढं करते तेवढं कुणीच करू शकत नाही. काय करते स्त्री लक्ष द्या. आता पुरुष वर्ग कीर्तन चित्त देऊन ऐका. महिला मंडळ तुमचा अधिकार कळेल आज. महिला मंडळांचा एवढे आपल्यावरती उपकार आहेत ना. आपला त्यांच्यावरती काहीच उपकार नाही, त्यांचे उपकार आपल्यावरती. किती उपकार आहेत महिला मंडळ ऐका. तुमचा पहिला उपकार यांच्यावरती कोणता. आयुष्यभर ज्या घरामध्ये तुम्ही जन्माला आला, जिथं आयुष्यभर राहायचं ते घर सोडून तुम्ही यांच्यापाशी आला. पहिला उपकार बरोबर. 18 वर्षानंतर तुम्ही सगळ्या जगाचा त्याग करून यांच्यापाशी आला. पहिला उपकार यांच्यावरती बरोबर आहे. काय चुकतंय का काय है ना. चुकत उपकार आहे ना यांचा पहिला उपकार. आता लक्ष द्या. दुसरा उपकार अनेक उपकार आहेत महिला मंडळ. किती उपकार आहेत. जगाच्या पाठीवर स्त्री करते एवढं कोणी करू शकत नाही. काय स्त्रियांचा अधिकार आहे का. अरे कपाळ टिचय पण कुंकू तुमच्या नावचं लावते ऐका. कपाळ टिचय कुंकू तुमच्या नावचं लावते. गळा टिचय मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. हात तिचे चुडा तुमच्या नावचा घालते. पाय तिचे पैंजण तुमच्या नावचं घालते. पायाची बोट तिचे जोडवी तुमच्या नावची घालते. अरे रक्तही तिचंच आहे, दूधही तिचंच आहे, गर्भही तिचंच आहे. पण आज जगात मूल तुमच्या नावचं लावते. यापेक्षा स्त्रीनं काय करावं. विठ्ठल विठ्ठल हो बरोबर आहे. मान्यच करावं लागेल तुम्हाला. त्या स्त्रियांचा अधिकार फार मोठा आहे, त्यांचं कार्य फार मोठं आहे, त्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. महिला मंडळ तुम्ही किती लेणी लेता यांच्यासाठी बरोबर आहे ना. येताना कपाळाला कुंकू आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. तुमच्याकडे पुरावा आहे कशाचा. माझं लग्न झालेलं आहे. पुरावा आहे का नाही तुमच्याकडे. मला खरं सांगा. तुम्ही कपाळाला कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पुरावा आहे. माझं लग्न म्हणजे माझं तुमच्याकडे पुरावा आहे. काय माझं लग्न झालं. खरं सांगा. कपाळाला कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायात जोडवी, काय पुरावा आहे. माझं लग्न झालेलं आहे. तुमच्याकडे पुरावा आहे. आता इकडं काय पुरावा काय तुमच्याकडे. माझं लग्न झालं. तानाजी महाराज ते तरण्याचा म्हातार होऊन मिळाला काय तसाच गोसावी राहिला काय कुणाला कळतो लगीन झाले काय. पुरावा काय यांच्याकडे म्हणजे बात. लक्ष द्या. आपल्याकडे काय पुरावा नाही, काय उपकार नाही. त्यांचा अनेक उपकार आहेत आपल्यावरती. म्हणून स्त्रियांना प्राधान्य जास्त आहे. त्यांचा अधिकार मोठा आहे, त्यांचं कार्य मोठे. लक्ष द्या. त्यांच्यासारखं आपण काहीच करू शकत नाही. लक्ष द्या. म्हणून तुकोबरायनी इथं आई वापर, माय वापरली. आणि माय वापरल्यानंतर नारी वापरली, कन्या वापरल्या, आणि नंतर म्हणले बाप. आई वापरली. पहिल्यांदा काय केलं आई, आणि नंतर बाप म्हणले. का हो तुकोबराय नंतर बाप का तर संतांना देखील माहिती होतं जगात बाप लवकर बाप कळत नाही जगामध्ये. आई लगेच कळते हो. आई रडते, आई हसते, आई दुःख व्यक्त करून धावते म्हणून आम्हाला आई रडते. पण बाप आम्हाला कधी कळालाच नाही, बाप आम्हाला कधी दिसला नाही. लक्ष द्या. अरे आई लेकराला कडेवरती घेते का. जे मला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराने पाहावा. पण बाप नावाची व्यक्ती अशी जी लेकराला खांद्यावरती घेते का. अरे जे मी पाहिले नाही ते माझ्या लेकराला दिसावं ही भावना बापाची असते. जगाच्या पाठीवर देव माणूस जर आपल्याला माणसामध्ये देव पाहायचा असेल तर प्रत्येकाने आपला बाप पहा. ते देव माणूस आहे हो तो पण आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही का तर बाप हसतही नाही, बाप रडतही नाही, बाप दुःख व्यक्त करून दाखवत नाही, आणि बाप आनंद व्यक्त करून दाखवत नाही. म्हणून बाप कळत नाही. म्हणून तुकोबरायानंतर म्हणाले बाप कसे आहात तर कृपावंत. आता तुकोबरायांकडे पाहायला गेला अधिकार मोठा, कार्य मोठं, ज्ञानाने वैराग्याने अधिकार श्रीमंत तुकोबराय. ते तुकोबराय म्हणतात मी संतांच्या कार्याचं, संतांच्या अधिकाराचं, संतांच्या जीवनामध्ये असणाऱ्या लाभाचं मी वर्णन करू शकत नाही. त्यांचं जे कार्य आहे ते अफाट आहे. मी त्यांचं कार्य वर्णन करण्याच्या पात्रतेचा सुद्धा नाही. का तर त्यांचा अवतार फार मोठा आहे, त्यांचं कार्य फार मोठे. आले कशा करता तुमच्या आमच्या उद्धारा करता. म्हणून तुकोबराय म्हणले हे संत कृपावंत आहेत, दयावंत आहेत, करुणावंत आहेत. तुमच्या आमच्यावरती कृपा करतात, प्रेम करतात. किती प्रेम करतात, किती कृपा करतात, किती दया करतात, किती दया करतात. माय बापाप्रमाणे प्रेम करतात. अभंगाचं